काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने तीव्र निदर्शने। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी खासदार शिवसेना नेते राजन विचारे यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली जांभळी नाका चिंतामणी चौकात व कळव्यातील शिवाजी चौकात शिवसेनेतर्फे शहीदांना श्रद्धांजली अर्पित करून केंद्र सरकारच्या बोटचेपी धोरणाविरुद्ध काळ्या फिती लावून तीव्र निदर्शने करण्यात आले। शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारविरुद्ध जोरदार घोषणा देत सुरू केलेल्या या आंदोलनाला ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे, माजी नगरसेवक संजय तरे, माजी नगरसेवक संजय दळवी, सुनील पाटील, वसंत गव्हाळे, महिला आघाडीच्या रेखा खोपकर व महिला आघाडी यांच्यासह उपविभाग प्रमुख, उपशहर प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, शिवसैनिक तसेच जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। यावेळी दहशतवादी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करून भविष्यात जवानांवर असे हल्ले होऊ नये म्हणून केंद्र सरकारने योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी उपस्थितांकडून करण्यात आली। आपण बघू शकाल 8 दिवसामध्ये 9 जवान जर का डोडा या जिल्ह्यामध्ये शहीद होतात, हे या देशाचं दुर्दैव आहे। वेळोवेळी ज्या पद्धतीचं संरक्षण या देशातील नागरिकांना हे सगळे आपले सुरक्षा व्यवस्था आणि इतर सगळे हे जे शहीद झालेले जवान आहेत, जे वीर जवान आहेत, ते जर का करत असतील तर त्यांच्या बाबतीत ठोस पावलं हे केंद्र सरकार घेणार आहे का, असा हा मोठा प्रश्न आहे। अनेक जर का उपाययोजना तुम्ही आणताय, जम्मू काश्मीरमध्ये नवीन नवीन लॉ इम्प्लिमेंट करताय, पण हे सगळं केंद्र शासनाने केल्यानंतर जर का असे घुसपेट येत असतील आणि आपल्या जवानांना जर का ठार मारण्याचा प्रयत्न करत असतील, असे भ्याड हल्ले करत असतील, तर त्याचा विरोध आम्ही इकडे करतोय। आणि आम्हाला असं वाटतं जर का केंद्र शासन आणि त्याचबरोबर संरक्षण मंत्रालय जर का ठोस पावलं नसेल उतरत, ते लोक जर का या दहशतवाद्यांच्या विरुद्ध जर का कोणती ठोस कारवाई नसेल करणार, तर त्यांनी ताबडतोब राजीनामे द्यावे।